गुरुब्रह्मा गुरुविष्णू दूर करी तो व्यथा ऐका सत्य ना हे करून ठेवते पोळपाट. आणि आपल्या लाकडी वस्तू असतात ना त्याला तेल लावायचं आठवड्यातनं एकदा 15 दिवसातनं एकदा लावलं तरी चालतंय आणि उन्हात ठेवायचं. चांगले टिकतात ते वस्तू. आता मस्तपैकी चहा ठेवलाय आणि चहा घेते मी आता आणि त्याच्याबरोबर टोस्ट खाते मस्तपैकी. हे 25 रुपयाला पॅकेट मिळतं, छान लागतात, तीळ वगैरे असतात त्याला. तर चहा प्यायला या गरम गरम मस्तपैकी अद्रकवाला. तर भीमसेन कापूरचे असे खूप सारे फायदे आहेत. तर त्यातला एक फायदा आपल्या लहानांपासून नाही बोलता येणार पण आपल्या वयाच्यापासून म्हाताऱ्यांपर्यंत मी सांगणार आहे पुढे, तर नक्की व्हिडिओ पहा. बघा आपण तर घरात असतोच, आपले पण हातपाय दुखतात दिवसभर, आपण कशी घरातली कामं करतच असतो. असं म्हणायला गेलं तर लेडीजची कामं ही जास्तच असतात, कारण दिवसभर घर सांभाळणं म्हणजे काय खायचे काम नसते, पण आपलं ते कर्तव्यच आहे. पण त्याचबरोबर बघा आपले जेव्हा पाय वगैरे दुखतात ना तेव्हा जरा असं वाटत असेल ना जास्तच एकदम दुखतात, तेव्हा काय करायचं, जसं की मी आता कापूर दाखवलं तुम्हाला, थोडंसं भीमसेन कापूर घ्यायचं आणि पाणी ना कोमट करायचं. जास्त करून हे ना वयस्कर माणसांना तुम्ही हे करू शकता. एकदम ना आपल्या पायाच्या वगैरे नसा वगैरे असतात ना एकदम मोकळ्या होतात आणि एकदम छान आराम मिळतो. तर तुम्ही ना हे करून बघा. भीमसेन कापूर आहे ना, भीमसेनच आहे ना, 2 पैसे आपल्या शरीरासाठी जर 2 पैसे गेले ना, कारण आपलं शरीर चांगलं तर सगळं चांगलं. तर नक्की आहे ना, तर खरंच खूप आराम चांगला मिळतो, नक्की ट्राय करा. तर आज बनवते मी वडापाव बनवते. तर वडे बनवण्याची माझी पद्धत बघा आणि एकदा ही ट्राय करून नक्की बघा. तर काय करायचं, आपल्याला तेल कढईमध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये मूग डाळ किंवा आपली मसूर डाळ असते ना ती ॲड करायची आणि त्याच्यानंतर जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि आपली हिरवी मिरची असते ना ती ठेचून टाकायची आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हळद, अद्रक पाहिजे तर अद्रक, हे सगळं तुम्ही ॲड करू शकता. पण मूग डाळ आणि मसूर डाळ ही थोडी थोडी ॲड करून बघा तुम्ही त्याची चव. बटाटे उकडून घेतलेले होते आणि ते आता मी ॲड करते त्याच्यामध्ये. आणि जेवढे पाहिजेत आपल्याला, म्हणजे कसं बाहेर किती 70 रुपये 8 रुपयाला काहीतरी मिळतो किंवा 15 रुपयाला पण मिळतो, 10वाला पण मिळतो वडापाव, पण ते कसे पुरवठ्याला येत नाहीत. घरी बनवले की कसे पुरवठ्याला पण येतात आणि आपण पोटभर खाऊ शकतो. तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, चवीपुरतं मीठ हे वगैरे सगळं ॲड करून. आणि हे बघा हे एवढे बनलेत आता. आणि बेसनमध्ये मी मीठ आणि थोडंसं मिरची पावडर ॲड केलं आणि हळद पावडर.
कढईमध्ये तेल गरम करून ठेवलं आहे आणि आता थोडंसं बघा बेसन ॲड करून बघायचं. तेल चांगलं तापलं आहे आणि आता एक एक वडे थोडंसं नॉर्मल मीडियम फ्लेमवर असे तळून घ्यायचे. अलटे पलटे करून मस्तपैकी कुरकुरीत पाहिजे तर कुरकुरीत करायचे. तर मी कसं सोडा वगैरे ॲड करत नाही बेसनमध्ये. थोडा वेळ ठेवला ना 10-15 मिनटं की बरोबर वडे चांगले फुगतात. तर ते पण तुम्ही एकदा करून बघा, बिना सोड्याचे वडे असे. आणि त्याच्यानंतर मग कांदा भाजी बनवूया आपण. कांदे बघा असे उभे चिरून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओवा, हळद पावडर, मिरची पावडर, थोडा गरम मसाला ॲड करायचा आणि चांगलं चुरून ठेवायचं. म्हणजे कसं पाणी सुटतं त्याला. आणि त्याच्यानंतर बेसन ॲड करून त्याच्यामध्ये पाणी ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाणी ॲड केलं तरी चालतं आणि सुक्की तुम्हाला एकदम कुरकुरीत खायचे तर मग बिना पाण्याचंच एकदम चुरून ठेवायचं. म्हणजे कसं एकदम कुरकुरीत खेकडा भजी बोलतो ना आपण, तसे होतात ते एकदम. आणि कुरकुरीत असे तळून घ्यायचे की मस्तपैकी घरच्या घरी आपला कांदा भजी आणि वडापाव तयार. आणि आता बनवते मी कोळंबीचा रस्सा. हळद आणि कोकमचे 2-3 तुकडे तर ते मॅरिनेट करायला ठेवले. आणि आता मी मसाला बनवते. त्यासाठी कोथिंबीर घेतली, मुठभर घ्यायची कोथिंबीर. 3 मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या. त्याच्यानंतर कांदे घेतले, लसूण घेतले आणि थोडासा अद्रकचा तुकडा घेतला. 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, 4 टोमॅटो घेतले. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे आणि कढीपत्ता घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काश्मीरी रेड चिली पावडर घ्यायचं आहे. तर परत एकदा सांगते, कांदे घेतले, अद्रक घेतलं, लसूण घेतलं, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि ओलं खोबरं घेतलं आणि थोडंसं काश्मीरी रेड चिली पावडर. आणि बस वाटण तयार झालं. आणि आता आपण चांगला फोडणीला देऊया. फोडणीसाठी मी ते आता टोपामध्ये बनवते. तर टोप गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये घरचं आपलं मिरची पावडर ॲड केलं आहे 1 चमचभर. तर ते चांगलं आता लाल म्हणजे तरसले पूर्ण. आता त्याच्यामध्ये मसाला ॲड करूया. मसाला ॲड करून झाला की तो चांगला फ्राय करून घ्यायचा आपल्याला. म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगलं एकदम जे शिजला पाहिजे असा. आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला कोळंबी ॲड करायची आहे. याच्यामध्ये बटाटा पण ॲड करू शकतो किंवा शेवग्याच्या शेंगा असतात ना आपल्या, त्या पण ॲड केल्या तरी चालतात. छान लागतात त्या शेंगा. मी विसरली सांगायला, तर नेक्स्ट टाईम नक्कीच दाखवेन किंवा 1-2 व्हिडिओ असतील पण जुने असतील ते. तर बघा मस्तपैकी आपला रस्सा शिजला आता. आणि चवीपुरतं मीठ पण ॲड केलं आणि मस्तपैकी मुलाला खूप आवडला, माझ्या मिस्टरांना पण खूप आवडला. रस्सा खूप छान लागला.